तू आपल्याला सर्वात मोठं मायनस कोण केलं तर मित्र परिवारानं. डोळे सरांनी सांगितलं मित्र चांगले बनवा. मित्र पाहिजे कोणासारखा, कवी कलश छत्रपती शंभूराजांसारखा. अलीकडे मित्र कोणता आहे आपला? जोरात वाजायचे. अलीकडे आपला मित्र कोणता आहे? वर्गात बसतो, याचा अभ्यास चांगला चालू असतो, गरिबीची जाणीव असते, मायबापाचे कष्ट माहीत असतात, वर्गात बसते याच्या बाजूला दलिंदर येते आणि कानात हळूच सांगते अर्धा तास झाले तू ह्याकडेच पाहू लागली. झाला आयुष्याचा कार्यक्रम याचा. आपण दोघांनी लग्न केल्यावर आपलं येणारं अपत्य किती सुंदर आणि किती बुद्धिमान असेल. तेव्हा विवेकानंद त्या स्त्रीच्या पाया पडले आणि माते असं समज आजपासून मी तू हा पोरगा आहे. हे जर तुमच्यातलं एखादं दलिंदर असतं, भाषणाचं काही हो म्हणले, पहिलेच होईना 35 ओलांडून गेले, आली संधी कशात सोडायची. आमच्या ज्या विद्यार्थी मैत्रिणी भगिनी हे जे आहेत आलेले त्या सर्वांचं सर्वप्रथम या संयोजन समितीच्या वतीने स्वागत करतो. प्राध्यापक विठ्ठल कागडे सरांचं या ठिकाणी आपण व्याख्यान ऐकायला आलात. शिंदे साहेबांनी सांगितलं की आता आपल्याला त्यांचं ऐकायचं आहे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या भागाचे निवृत्त किंबहुना सेवानिवृत्त शिक्षण संचालक M.K. देशमुख साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या अकॅडमीच्या जे संचालन करतात ते सर्व संचालक बंधू आणि भगिनी, आयोजन समितीमध्ये असलेले सर्व माझे सर्व सहकारी, विशेषतः NSUI चे अध्यक्ष मोहित जाधव, त्याचबरोबर गौरव जयस्वाल पण NSUI मध्ये आहे, ते युवक काँग्रेसमध्ये, त्याचबरोबर सागर नागरे, अजय डिडोरे, आपला आतिश पितळे NSUI मध्येच आहे, भाऊसाहेब जगताप महानगरपालिकेतील गटनेते रविदादा काळे, राज ढेकळे, मकरंद कदम, सर्वच संयोजन समितीचे सर्व सदस्य, मी सर्वांचं नाव घेऊन आपल्या समोर बसलेल्या मंडळीचं आणि कागडे सरांच्या मधलं अंतर वाढू इच्छित नाही. सर्व मान्यवर, खरं तर सर वाढदिवस साजरा करायचा आणि जरा एखादा डीजे बीजे लावायचा आणि जोरात होऊ द्यायची, याच्यापेक्षा मी असा विचार केला, आमचे सहकारी आले म्हणले आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे, याच्यात सगळ्यात अगोदर आम्ही प्राधान्य दिलं ह्या कार्यक्रमाला की अगोदर असाचे कार्यक्रम घ्या जे देशाचे आधारस्तंभ उद्याचे आहे आणि विशेषतः त्यांना. नमस्कार, माझं नाव अनिल कोलते, मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगरचा आहे. द विनर्स करिअर पॉइंट नावाची स्पर्धा परीक्षा संस्था आहे, तिचा संचालक आहे मी. आज इथे डॉक्टर कल्याण काळे, खासदार जालना आणि औरंगाबाद मतदारसंघ यांच्या वाढदिवसानिमित्त हा MPSC तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक युवा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. ज्या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून विठ्ठल कांगणे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद भेटलाय आणि या कार्यक्रमामध्ये जे आजचे वाढदिवसाचे प्रमुख अतिथी होते कल्याण काळे साहेब, यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. आणि विठ्ठल कांगणे सरांनी आजचा विद्यार्थी कसा असावा, स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला यश मिळण्यासाठी त्याला किती मेहनत घेणं गरजेचं आहे, कुठल्या मार्गावर चालणं गरजेचं आहे, कुठला मार्ग सोडणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींवर अतिशय त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने म्हणजेच कॉमेडी स्टाईलने खूप छान असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. तर मी या कार्यक्रमासाठी मला जे संयोजकांनी इथे आमंत्रित केलं, मी त्यांच्यासाठी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सगळे विद्यार्थ्यांना पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. माझं अकॅडमी द विनर्स करिअर पॉइंट कार्तिकी हॉटेल समोर, भोज हॉटेलच्या शेजारी, बस स्टँड रोड. थँक्यू. वक्ता म्हणून आलो. आमच्या मुलांच्या समस्या PCS परीक्षा पद्धती आहे, IBPS पद्धती आहेत आणि एक जनसमाजाचं नेतृत्व म्हणून जालना लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत कल्याण साहेबजी काळे यांच्याकडे निवेदन द्यायचं होतं. योगा त्यांचा वाढदिवस उद्या आहे, त्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त विद्यार्थी वर्गाने त्या वतीने मी आलेलो आहे. त्याबद्दल माझं मत व्यक्त मी केलेलं आहे.
खरं तर काळेसाहेबांनी स्वतःला प्रवाहाच्या विरुद्ध सिद्ध केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक चांगलं नेतृत्व, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यासाठी नेहमी तत्पर असणारे, त्यांच्या पाठीशी उभे राहणारे एक खंबीर नेतृत्व आहे. त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी कृष्णा डिडोरे पाटील. केडी सर नावाने प्रचलित आहे, मास्तर म्हणतील तसं या नावाने आपलं चॅनल आहे. हॉलिस्टिक अकॅडमी संचालक TV सेंटर. माननीय छत्रपती संभाजीनगर व जालना मतदारसंघाचे कल्याणजी काळे आमचे मामाश्री खासदार, त्यांचा आज वाढदिवस, त्यांचा उद्या वाढदिवस आहे. पण आज आयोजक कमिटीने विठ्ठल कांगणे सर, आदरणीय युवकांचे प्रेरणास्थान यांचे युवा संवाद मेळावा आयोजित केला होता. त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण जमलो होतो. तर या मेळाव्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि भविष्यात प्रत्येक आमदाराने, खासदाराने त्यांच्या वाढदिवशी या प्रकारचेच कार्यक्रम घेतले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मनोरंजनावर खर्च करण्यापेक्षा संवादावर खर्च केला पाहिजे आणि त्यातून मुलांपर्यंत योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे. कांगणे सरने सांगितल्याप्रमाणे जी TCS आणि IBPS पॅटर्न आहे, तो पॅटर्न जर इथे राबवला तर त्याची फी स्ट्रक्चर जे आहे खूप वाढणार आहे आणि सर्व गोरगरीब घरचे हे मुलं आहेत, ते फी स्ट्रक्चर, ती फीस हे मुलं देऊ शकत नाही. त्याच्या विरोधातही सर भविष्यात आंदोलन करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना सपोर्ट करणार आहोत.